मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यासंबंधी माहिती घेत असताना परत एकदा बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला काल मॅसेज केलेले आहेत आणि त्यांच्या स्टेटसचे स्क्रीनशॉट आपल्याला पाठवलेले आहेत. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस वगैरे वगैरे बदललेले नव्हते, अशा शेतकऱ्यांचे स्टेटससुद्धा बदलले जाणं सुरू झालेलं आहे. तर त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस अद्यापही बदललेले नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये कमी रकमा दाखवत आहेत, त्यांच्या रकमा ह्या वाढतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर ऐकले इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं, बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस हे काही शेतकऱ्यांचे आधार बेस पेमेंट वगैरे अशा ऑप्शनने सुद्धा कालच आपण याविषयीची माहिती घेतलेली आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे जे स्टेटस आहे फक्त रक्कम दाखवली गेली होती, ज्यामध्ये आधार बेस पेमेंट वगैरे असे काहीही ऑप्शन नव्हते. आणि ज्या शेतकऱ्यांचं आधार बेस पेमेंट वगैरे असे ऑप्शन आले होते, अशा शेतकऱ्यांना सध्या परत एकदा लॉट क्रिएटेड बाय आयसी असं दाखवत आहे. आधार बेस पेमेंट वगैरे असे जे ऑप्शन येत होते, आधार व्हेरीफाईड वगैरे, तो ऑप्शन गेलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा आणि त्यांना लॉट क्रिएटेड बाय आयसी असा ऑप्शन आलेला आहे. आणि त्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट झालेला आहे, त्याच्यामध्ये रक्कमसुद्धा थोड्याफार प्रमाणात वाढलेल्या आलेल्या आहेत. आणि त्यातसुद्धा कालच आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं की बाबा केंद्र शासनाचा हिस्सा अद्यापही बाकी आहे आणि जवळपास एवढी रक्कम तुम्हाला अजूनही पेंडिंग आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला ती रक्कम मिळून जाईल असं दाखवत आहे बऱ्याच जणांच्या स्टेटसमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचं स्टेटस हे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडमध्येच आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं स्टेटस हे अद्यापही 0-0मध्ये आहे. आणि त्यात मित्रांनो, धाराशिव, अमरावतीसारख्या जिल्ह्यांना पीक विम्यापासून वगळण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हे अमरावती जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं. अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्याग्रस्त असतात. मोठ्या प्रमाणात इकडे दुष्काळ वगैरे दिसून येत असतो दरवर्षी. तर मित्रांनो, शेतकऱ्यांनी पीक विम्याची जी रक्कम आहे, शेतकरी हिस्सा आहे, तो भरलेला असतानासुद्धा जे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहे त्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलेलं आहे, वगळण्यात आलेलं आहे. सरकारला एक महत्त्वाची आणि कळकळीची विनंती आहे. यवतमाळ त्याचबरोबर धाराशिवसारख्या जिल्ह्यांना तुम्ही पीक विम्यापासून वंचित ठेवणं हे म्हणजे चांगली गोष्ट नाही. कारण की 31 जिल्ह्यांना तुम्ही मदत जाहीर केलेली आहे, परंतु या 2-4 जिल्ह्यांनी तुमचं काय वाईट केलेलं आहे? आता या जिल्ह्यांनासुद्धा या जिल्ह्यांसोबतच पीक विम्याची रक्कम ही थोड्याफार प्रमाणात म्हणा किंवा कमी अधिक प्रमाणात म्हणा, ही रक्कम द्यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे जे क्लेम कॅल्क्युलेशन 0 होतं, त्यांचंसुद्धा लवकरात लवकर ते क्लेम कॅल्क्युलेशन 0-0 आहे ते स्टेटसमध्ये कन्वर्ट होईल आणि त्यांच्या रकमासुद्धा दाखवण्यात येतील. बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कमेंट येत आहेत. बुलढाणा जिल्ह्याबरोबरच जवळपास वाशिम जिल्हा, त्यानंतर इतर जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात कमेंट येत आहेत. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे मी काल बघितलेलं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात इंस्टाग्रामला मॅसेज आलेले आहेत. परंतु झालं काय, बऱ्याच शेतकऱ्यांचे मॅसेज जे आपल्याला प्रायमरी मॅसेजमध्ये दिसून नाही आले, ते जे मॅसेज आहेत ते हायडन मॅसेजमध्ये गेलेले होते. त्या कारणास्तव आपण त्यांचे रिप्लाय देऊ शकलो नाही. मी काल बघितलं 100-150 मॅसेज येऊन पडलेले आहेत, 100-150 जणांचे. तर मित्रांनो, त्या मॅसेजचे सुद्धा आता होईल तेवढं आपण लवकरात लवकर उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यात मित्रांनो, बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांचं म्हणणं आहे की बुवा आम्हाला पीक विमा मिळेल की नाही. मित्रांनो, काळजी करण्यासारखं काही नाही. कारण मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये जे तुम्हाला म्हणजे क्लेम वगैरे करायचे ऑप्शन नव्हते. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की बुवा दरवर्षीप्रमाणे आपण क्लेम कॅल्क्युलेशन म्हणजे क्लेम वगैरे केलेलं नाही किंवा आपण जे ई पीक पाहणीमध्ये काही फॉल्ट वगैरे आलं तर आपल्याला पीक विमा मिळणार की नाही. मित्रांनो, जर तुमचं मंडळ, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा जर पीक विम्यामध्ये बसत असेल तर तुम्हाला 100% पीक विमा मिळणार आहे. काळजी करू नका. तुमच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वितरित होणार आहे. तुमचं जर मंडळ ग्राह्य धरण्यात आलं पात्र, त्यात मित्रांनो जे शेतकऱ्यांचे म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बुवा आमचं मंडळ ग्राह्य कसं धरलं, आमचं मंडळ पात्र कसं आहे हे कसं ओळखायचं, काही काळजी करण्यासारखं काय नाही. ज्या मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग झालेले आहेत त्या मंडळातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगावर आधारित 16%, 20% या म्हणजे बेसिसवर पीक विमा मिळणार आहे जे नुकसान झालेलं आहे. परंतु मित्रांनो, ज्या मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग झालेले नाहीत तर बाजूच्या मंडळातील पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विम्याची रक्कम ही वितरित होणार आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. थोडेफार लेट होईल. त्यात मित्रांनो, कापूस, तूर पिकाचा पीक विमासुद्धा थोडासा उशिरा म्हणजे मे महिन्यामध्ये वितरित होईल. सध्या म्हणजे मे महिन्यामध्ये आता तुम्ही म्हणसाल की एप्रिल महिना आता शेवटचे दिवस चालू आहेत, शेवटचा आठवडा चालू आहे आणि लागलीच मे महिन्यामध्ये कापूस आणि तूर पिकाचा पीक विमा वितरित होईल का? नाही. 15 मेच्या नंतरच तुम्हाला पीक विम्याची रक्कम जे कापूस, तूर जे पिकासाठी जे क्लेम कॅल्क्युलेशन आहे ती तुम्हाला दाखवायला सुरुवात होईल.
तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते, त्या प्रश्नांचं क्लिअरन्स देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. शेअर करा. धन्यवाद.